दीक्षा संतोष आखाडे आहे. माझ्या शाळेचे नाव रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोंडेवाडी आहे. आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणासमोर जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी प्रत्येक शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आपला राष्ट्रध्वज मानाने फडकवून सलामी दिली जाते. या राष्ट्रध्वजाचे भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे महत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक देशाचा स्वतंत्र राष्ट्रध्वज आहे. आपल्या भारत देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज आहे. आपल्या भारत देशाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा आपल्या भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीयता या सर्वांचेच प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला वंदन करीते. राष्ट्रध्वजामध्ये सर्वात वर केशरी रंग आहे. केशरी रंग हा त्याग आणि वीरतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजामध्ये मध्यभागी सफेद रंग आहे. सफेद म्हणजेच पांढरा रंग आहे. पांढरा रंग हा सत्य आणि शांततेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजामध्ये सर्वात खाली हिरवा रंग आहे. हिरवा रंग हा संपन्नता आणि समृद्धता याचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वज आपल्या तिरंग्यामध्ये एक अशोक चक्र आहे. हे अशोक चक्रात 24 तारे आहे. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभ यावरून घेतलेले आहे. हे चक्र म्हणजे सदैव प्रगतीपथावर असणे याचे प्रतीक आहे. आपल्या तिरंग्यामधून सुद्धा हा बहुमोल संदेश आपण संपूर्ण जगाला देत असतो. मला माझ्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा खूप अभिमान आहे. 3 रंगांनी नटलेला तिरंगा